हेलो दोस्तों, कैसे हो आप लोग। उम्मीद करता हूँ सब लोग अच्छे होंगे और पढ़ाई की प्रिपरेशन भी अच्छी कर रहे होंगे। हमारी उपयोजित लेखन की सीरीज स्टार्ट हुई है, जहाँ पे मैं पत्र लेखन आपका कवर कर चुका हूँ, जहाँ पे मैंने पत्र लेखन के दोनों भी टाइप कवर कर चुका हूँ, औपचारिक लेटर और अनौपचारिक लेटर। और आज के वीडियो में मैं लेने वाला हूँ उपयोजित लेखन का सेकंड क्वेश्चन में फर्स्ट जो कि आता है जाहिरात लेखन। जाहिरात लेखन जो कि आता है 5 मार्क्स को। तो आज जिसको भी जाहिरात लेखन 0 आता है उसके में 5 में से कंफर्म 5 नहीं तो 4 मार्क्स, जिसको नहीं आता वो 4 मार्क्स तो लेके ही जाएगा। और जिसको थोड़ी तो भी नॉलेज है वो भी कैसे लिखना होता है, अच्छे से कैसे लिखना होता है, जहाँ से वो 5 में से 5 मार्क्स कैसे कोर्स स्कोर कर सकता है, वो सब बताने वाला हूँ। तो चलो क्वेश्चन की ओर बढ़ते हैं। क्वेश्चन क्या है, देखो जाहिरात लेखन में क्वेश्चन 1 लाइन का या 2 लाइन का ही आता है। तो यहाँ पे क्वेश्चन काय आहे, आपल्या शाळेत होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाची आकर्षण जाहिरात तयार करा। बघा, मी तुम्हाला जाहिरात लेखांमध्ये मार्क डिस्ट्रीब्युशन पण सांगणार आहे, ज्या जे कोणाला मोस्ट ऑफ स्टुडंटला ते माहिती नसते की मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असते। त्यामुळे जाहिरातीमध्ये मुलांना मोस्ट ऑफ मुलांना 5 पैकी 2 ते 3 मार्क्स स्कोर करू शकतात मुले। तर आजच्या व्हिडिओनंतर तुम्ही जाहिरात लेखांमध्ये पेपरामध्ये तुम्ही 5 मधून प्रत्येक स्टुडंट जी जी ही व्हिडिओ बघेल तो 4 मार्क्स स्कोर करून जाईल। तर बघा इथे काय आहे, क्वेश्चन तुम्ही वाचला, आपल्या शाळेत होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाची आकर्षण जाहिरात तयार करा। प्रथमतः तुम्हाला टायटल म्हणजे शीर्षक तुम्हाला द्यायचं आहे। शीर्षक तुम्हाला कुठून द्यायचं आहे, क्वेश्चनमध्ये जो असेल तिथूनच शीर्षक द्यायचं आहे। क्वेश्चनमध्ये जे हायलाईट वर्ड असतील, आता इथे हायलाईट वर्ड काय आहे, इथे काय विज्ञान प्रदर्शनाची आकर्षण जाहिरात तयार करा। तर तुमचं टायटल काय, विज्ञान प्रदर्शन 2026 हा झाला तुमचा टायटल। हा तुमचा झाला टायटल। याला तुम्हाला येईल 1 मार्क्स। किती येईल? 1 मार्क्स। 1 मार्क्स। पण या एक मार्क्समध्ये तुम्हाला अजून काय लिहायचं आहे बघा। तर तुम्हाला जसं प्रायमरी माहिती म्हणजे काय, विज्ञान प्रदर्शन आहे पण तो कधी आहे, कुठे आहे आणि त्याची डेट काय आहे, हे तुम्हाला 3 मुद्दे त्यामध्ये लिहायचे आहे। फर्स्टमध्ये तुम्ही काय लिहाल, वेळ। बघा आता तुम्हाला जाहिरात लेखनमध्ये तुम्हाला बघा जे तुम्ही आकृती आहे म्हणजे डायग्राम तुम्ही यूज करता ते कोणत्या डायग्राम यूज करायचे। मोस्ट ऑफ स्टुडंट काही झाडेच काढत बसतात किंवा काही पण स्टार काढत बसतात, तुम्हाला ते सगळं यूज नाही करायचं। तुम्हाला जे सिम्पलवाले आहेत, सर्कल असेल, चौकोन असेल किंवा आयत असेल, हे किंवा तुम्ही असं वाला पण यूज करू शकता, किंवा एक असं झाला, एक असं जो असतो, असं म्हणजे क्रॉसमध्ये असतो, क्रॉसमध्ये चौकोन असतो, तेही तुम्ही यूज करू शकता। हे 5 डायग्राम लक्षात ठेवा। याशिवाय तुम्हाला दुसरी कोणतीही डायग्राम यूज करायची नाहीये। यापेक्षा तुम्ही दुसरी कोणती डायग्राम यूज केली तर तुमचे मार्क्स जो एक्झामिनर आहे तो कट करणार, बरोबर। तर तुम्हाला पहिले काय लिहायचं आहे, 1 मार्क्ससाठी टायटल लिहिलं। टायटल काय लिहिलं, विज्ञान प्रदर्शन 2026। त्यानंतर तुम्हाला वेळ लिहायची आहे, वेळ तुम्हाला कोणतीही लिहायची आहे। त्यानंतर स्थळ तुम्हाला दिलं नसणार, स्थळ समज दिलं असणार क्वेश्चनमध्ये, मोस्ट ऑफ तुम्हाला स्थळ दिलं नसणार, डेट पण दिली नसणार आणि वेळ पण दिली नसणार। तर हे तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवायचे आणि 3 मुद्दे तुमच्यानुसार लिहायचे आहेत। बघा, वेळ तुम्हाला बॉक्स केला, वेळमध्ये वेळ, नंतर स्थळ लिहिलं, स्थळ तुम्ही काही वेळ लिहू शकता, नंतर दिनांक लिहिले। त्यानंतर तुम्हाला हा झाला तुमचा 1 मार्क्स, इथे तुमचा झाला कन्फर्म। त्यानंतर 2 मार्क्सला तुम्हाला वैशिष्ट्य लिहायची आहेत, म्हणजे जो क्वेश्चन दिला असेल त्या क्वेश्चनची माहिती किंवा त्याची वैशिष्ट्य। आता विज्ञान प्रदर्शनाची तुमच्या शाळेमध्ये होत आहे, तर त्याची वैशिष्ट्य काय आहे जेणेकरून लोक येतील। जाहिरात आपण कशासाठी देतो, की लोकांना आकर्षण करण्यासाठी जाहिरात आपण बनवतो, की लोक त्या गोष्टीसाठी आकर्षित होतील आणि तिथे ते बघायला येतील। तर विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी तुम्ही जाहिरात तयार करता, तर लोक कोणत्या गोष्टीपासून आकर्षित होणार, त्यासाठी त्या विज्ञान प्रदर्शनाची तुम्हाला वैशिष्ट्य लिहायला लागणार। मग वैशिष्ट्य ही तुम्हाला तुमचं डोकं चालून लिहायची आहे, कारण की पेपरामध्ये तुम्हाला कोण सांगायला नाही येणार की कोणती वैशिष्ट्य लिहायची आहेत। तर तुम्हाला स्वतःचं डोकं लावून यूज करायचे आहेत, कारण की पेपरामध्ये कोणताही विषय येऊ शकतो, वृक्ष लागवडीचा येऊ शकतो, विज्ञान प्रदर्शनाचा येऊ शकतो, किंवा क्रीडा स्पोर्ट्सचा येऊ शकतो, काही विषय येऊ शकतो। तर त्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे। बघा आता विज्ञान प्रदर्शनाबद्दल तुम्ही तुमच्या शाळेमध्ये तुम्ही काय करू शकता, विविध विज्ञान प्रयोग असणार तुमच्या, काय लिहू शकता की विविध विज्ञान प्रयोग आहेत, नवीन नवीन मॉडेल आहेत, इकडे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केले आहे हे पण लिहू शकता, किंवा विज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव आहे। असे 3 ते 4 तुम्हाला वैशिष्ट्य लिहायची आहेत। त्यानंतर तुम्ही काय लिहायचं आहे, की कोण कोण या स्पर्धेसाठी येऊ शकतो, जसे की विद्यार्थी येऊ शकतात, पालक येऊ शकतात, किंवा
नागरिक सुद्धा येऊ शकतात. तर तुम्हाला ते हायलाईट करून लिहायचं आहे की पालक, विद्यार्थी, नागरिकांसाठी आवर्जून त्यांनी आवर्जून भेट द्यावी. आमच्या विज्ञान प्रदर्शनासाठी तुम्ही आवर्जून भेट द्यावी. अजून तुम्हाला यामध्ये काय लिहायचं आहे, हा झाला तुमचा संदेश. संदेश म्हणजे तुम्हाला कोणाला तुम्ही आकर्षित करण्यासाठी ही जाहिरात लिहित आहे. आणि तुम्हाला संदेश 1 मार्क्सला लिहायचा आहे. 1 मार्क्स नाही म्हणजे वैशिष्ट्यामध्ये ते संदेश तुम्हाला लिहायचा आहे कंपल्सरी. संदेश तुम्हाला 1 मार्क्ससाठी कसं येईल ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा 1 मार्क्स तुम्ही कुठे मिळवू शकता. संदेश असं लिहिलं की विज्ञान कल्पकता, मी इथे लिहिलंय बघा, तुम्हाला दिसत असेल तर बघा, विज्ञान कल्पकता आणि ज्ञान यांचा अद्भुत संगम आहे इकडे, असा हा तुम्हाला काय दिला, संदेश दिला. संदेश झाला. हे झाले तुमचे 3 टॉपिक. फर्स्ट टॉपिकमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, टायटल लिहायचं आहे. सेकंडमध्ये तुम्हाला वैशिष्ट्य लिहायचं आहे. वैशिष्ट्य 3 ते 4 लाईनीचं वैशिष्ट्य झालं पाहिजे. थर्ड अजून काय लिहायला पाहिजे की कोणी तुम्हाला आकर्षित करतो, ही कोणत्या लोकांना तुम्ही आकर्षित करण्यासाठी ही जाहिरात लिहिता. जसे की विद्यार्थी झाले, पालक झाले आणि नागरिक झाले, यांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही जाहिरात लिहिता. मग त्याचं तुम्ही आकर्षित करण्यासाठी तुम्ही हायलाईट करू शकता, त्यांना बॉक्स करू शकता. आता तुम्हाला संदेश, थर्ड पॉईंट काय येईल, तुमचा संदेश येईल. फोर्थ पॉईंटमध्ये काय येईल, आयोजक आणि तुमचा संपर्क म्हणजे तुमचं आयोजन कोणी केलंय, संपर्क कुठे आम्ही साधू शकतो, हे येईल तुमचं 1 मार्क्सला. बघा इथे जागा नव्हती म्हणून मी इथे लिहिलं. बघा इथे दिसत असेल तुम्हाला. अधिक माहितीसाठी संपर्क तुमचं काय येईल, पत्ता लिहायचा आहे, तुम्हाला नाव लिहायचं आहे, ईमेल लिहायचं आहे आणि फोन लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, पत्ता. हे तुमच्या मनाने लिहायचं आहे, तुम्ही काहीही लिहू शकता, फक्त ते व्हॅलिड पाहिजे. म्हणजे नावाच्या ठिकाणी तुम्ही नंबर नाही लिहू शकत, नावच लिहू शकता. त्या स्वरूपाने तुम्हाला, त्या फॉर्मॅटने तुम्हाला हे लिहायचं आहे. तुम्हाला दिसत असेल इथे. तर याला आहे 1 मार्क्स. आता तुमचं 5 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन बघा. फर्स्ट झालं तुमचं टायटल. काय झालं, फर्स्ट झालं तुमचं टायटल. सेकंड झालं तुमचं वैशिष्ट्य. सेकंड काय होतं, टायटल. फर्स्ट झालं इथे मी लिहितो टायटल. सेकंड आहे तुमचं वैशिष्ट्य. काय आहे, वैशिष्ट्य, जे येते 2 मार्क्सला. 2 मार्क्सला तुम्हाला किती पॉईंट लिहायचे, 4 पॉईंट फक्त लिहायचे. स्वतःचं डोकं लावून तुम्ही काही पॉईंट्स लिहायला पाहिजेत. फक्त ते त्या जो विषय आहे त्या संदर्भात व्हॅलिड असले पाहिजेत, बस तेवढं. थर्डमध्ये तुम्हाला येईल काय येईल, ॲड्रेस. काय येईल, ॲड्रेस. आयोजन कोणी केलं आहे, संपर्क कुठे साधायचा, त्याचं मी तुम्हाला फॉर्मॅट इथे लिहून दिलेलं आहे. इथे फॉर्मॅट लिहून दिलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल इथे फॉर्मॅट लिहून दिलेलं आहे. तो येतो तुम्हाला 1 मार्क्ससाठी. किती, 1 मार्क्स. म्हणजे टोटल तुमचे झाले किती, 1 मार्क्स. किती, 1 आणि 1, 2 आणि 1, 3 मार्क्स. हा झाला 1 मार्क्स. आता तुम्ही सांगाल सर की सर टोटल जाहिरात लेखन तर 5 मार्क्सला येतो, तुम्ही आम्हाला 4 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन सांगितलं, तर 1 मार्क्स गेला कुठे. तर बघा 1 मार्क्स तुम्ही जी जाहिरात कशी बनवले, दिसायला कशी आहे, तुम्ही बॉक्स कोणते यूज केलेत, तुमची व्याकरणाची चुकी आहे का, तुम्ही शब्द किती यूज केलेत. बघा पहिले तर तुम्हाला शब्द लिमिटेड यूज करायचे आहेत. जसं की मी वैशिष्ट्यामध्ये बोललो, तुम्हाला 4 पॉईंटमध्ये वैशिष्ट्य लिहायचे आहेत. बॉक्स हे 3 ते 4 याच्यापेक्षा जास्त बॉक्स यूज करायचे नाही आहेत. आणि बॉक्स कोणते यूज केले पाहिजेत, मी जे तुम्हाला 5 बॉक्स सांगितलेले, सर्कल झालं, चौकोन झालं, आयत झालं, हे 3 ते 4 बॉक्स तुम्ही यूज करायचे आहेत. आणि लास्टवाली टीप म्हणजे 1 मार्क्समध्ये तुम्ही अजून काय, तुमचं व्याकरण बघितलं जातं, व्याकरणाची तुम्ही काय चुका केल्यात का व्याकरणामध्ये ते बघितलं जातं 1 मार्क्समध्ये. आणि 1 मार्क्समध्ये अजून तुमचा संदेश तुम्ही कोणता दिला आहे का त्या जाहिरातीमध्ये हे बघितलं जातं. असे मिळून तुमचे 5 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. तर तुम्ही इझिली, टायटल हा क्वेश्चनमध्ये येतो, बरोबर. ॲड्रेस हा तुम्ही स्वतःचा तुम्हाला टाकायचे, 2 मार्क्स इथे फिक्स झाले. आणि वैशिष्ट्यामध्ये तुम्ही जरी 1 मार्क्सचं तुम्ही काहीतरी 2 वैशिष्ट्य लिहिले किंवा स्थळ वगैरे दिनांक हे जरी लिहिले, तुमचं 1 मार्क्स फिक्स झालं. म्हणजे 3 मार्क्स ते झाले. आणि तुमचे काही चुका नसेल आणि तुम्ही परफेक्ट एखादा संदेश तर तुम्ही देऊच शकता कोणताही, किंवा असे हायलाईट वगैरे करायचे, हायलाईट वगैरे बॉक्स करायचे. हायलाईट म्हणजे पेनानेच. हां, इम्पॉर्टंट टिप म्हणजे काय, इम्पॉर्टंट टिप लक्षात ठेवा, जाहिरात ही फक्त पेनानेच लिहायची आहे. आणि जाहिरात ही एका पेजवरच लिहिली पाहिजे. आणि ती 7 ते 8 लाईनीमध्ये, फक्त 7 ते 8 बॉक्समध्ये. बघा मी किती छोटी, एवढीच जाहिरात, थोडी अजून तुमची म्हणजे तुमचा पेज छोटा असतो तर ती थोडी अजून मोठी होऊन जाईल. बस एक पेजपेक्षा थोडी, म्हणजे अर्ध्या पेजपेक्षा थोडी मोठी पाहिजे, एवढी जाहिरात बनली पाहिजे. त्याला आपण 1 मार्क्स. म्हणजे टोटल तुमचे 5 पैकी 4 मार्क्स तुमचे इथे फिक्स होऊन जातील. ज्याला काहीही येत नसेल तोही 5 पैकी 4 मार्क्स जाहिरात लेखन करून आणू शकतो, बरोबर. तर मी तुम्हाला सांगितलं आहे, सिम्पल आहे जाहिरात लेखन. सगळ्यांनाच जाहिरात लेखन जमते. कोणाला अजून या व्यतिरिक्त काही इन्फॉर्मेशन द्यायची गरज नाही मला तरी वाटतंय. कारण जाहिरात लेखन हा म्हणजे पूर्ण मराठी पेपरमध्ये सगळ्यात सोपा, उपयोजित लेखनमध्ये सगळ्यात सोपा विषय असेल, सगळ्यात सोपा क्वेश्चन म्हणजे जाहिरात लेखन, जिथे मुले 5 पैकी 3 स्कोर करतात. माझी व्हिडिओ बघून तुम्ही 4 मार्क्स कसे
करू शकतात. तर आजची व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि जर या व्हिडिओनंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल तर तुम्ही इथे संपर्क करा. जे आर ट्युटोरियल्स इंस्टाग्राम पेजवर किंवा माझ्या इंस्टा आय डीवर तुम्ही मेसेज करा. मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा ट्राय करेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येत आहे नेक्स्ट टॉपिक जो की आहे बातमी लेखन आणि नेक्स्ट टॉपिक ह्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये येईल कथा लेखन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत टेक केअर. बाय बाय.